नुकत्याच झालेल्या वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणानंतर मराठा समाजामध्ये मोठ्या प्रमाणात प्रगती किंवा सुधारणा होण्याच्या दृष्टिकोनातून पावलं उचलली जात आहेत। जे काही परंपरागत चालत आलेल्या गोष्टी होत्या, मोठे विवाह सोहळे असतील, अवाढव्य हॉल बुक करणं असेल, डीजे सिस्टीम असतील, 1000, 2000, 4000 माणसांना आमंत्रण देणं असेल, हे सगळं बंद करून एक आचारसंहिता तयार करून त्या आचारसंहितेनुसार लग्न सोहळे पार पाडावेत, अशा पद्धतीचा ठराव जो आहे तो बैठकांच्या मार्फत घेतला जातो। या बैठका राज्य स्तरावर सुद्धा होत आहेत, जिल्हा स्तरावरती सुद्धा होत आहेत। पुण्यात सुद्धा आज अशीच एक बैठक झालेली आहे। माझ्याबरोबर आता राजकीय, सामाजिक आणि विविध संघटनांमध्ये काम करणारे सगळेच मराठी समाजाचे काही प्रतिनिधी इथे आहेत। त्यांच्याशी बोलून त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत या बैठकीत नेमकं आज काय काय ठरलंय आणि काय काय झालंय। बैठकीत आज नेमकं काय काय ठरलेलं आहे आणि कशा पद्धतीने आता इथून पुढची लग्न लावली पाहिजे। खरं तर बैठकीचा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे हुंडा दिला नाही गेला पाहिजे आणि हुंडा घेतला नाही गेला पाहिजे, हा प्रामुख्याने महत्त्वाचा विषय आहे। कारण आता जे प्रकरण घडतायत, कारण ही वैष्णवीताई ही आमची आता तिच्यामुळे ही जनजागृती झालेली आहे, परंतु याच्या आधी कित्येक आमच्या तरुणींनी या हुंडाबळीच्या कारणामुळे आत्महत्या केलेली आहे। खरं तर मराठा समाजाने हे पाऊल उचललंय, ह्याचं स्वागत आहेच, परंतु मराठा समाजाच्या या निर्णयाचं अनुकरण संपूर्ण बहुजन समाजाने केलं पाहिजे। कारण हुंडाबळी हे फक्त मराठा समाजासाठी लागू होत नाही, बहुजन समाजातले अनेक मुलींचे बळी हे हुंड्यामुळे जात आहेत। तर बहुजन समाजाला ही विनंती आहे की आता तुम्हीही पुढे या, कारण मुलगी ही कुठल्या जातीची नसते, धर्माची नसते, ती एक महिला आहे, तर तिच्या संरक्षणासाठी तुम्ही पुढे येणं गरजेचं आहे। आणि आता ह्या म्हणजे आपण म्हणतो शाहू फुले आंबेडकरांचा महाराष्ट्र हे पुरोगामी महाराष्ट्र आहे आणि या पुरोगामी महाराष्ट्रामध्ये महिलांचा नेहमी सन्मानच होत आलेला आहे। तर महिला सन्मानासाठी सर्वांनी एकत्र यावे अशीच विनंती करते। नक्कीच ताई, आज जी काही बैठक झालेली आहे या बैठकीच्या माध्यमातून काही आचारसंहिता ठरवण्यात आल्यात। आचारसंहिता नाही पाळल्या तर मग पुढची भूमिका काय? आचारसंहिता तर पाळल्याच पाहिजे म्हणूनच ही बैठक ठेवलेली होती। आचारसंहिता नाही पाळल्या तर मग अशा अनेक वैष्णवी तयार होतील आणि आचारसंहिता न पाळणार असं होणारच नाही। कारण की पहिली बैठक झाली शांताईला, ती पण म्हणजे त्या बैठकीमुळे इतर ठिकाणी पण बैठका झाल्या आणि ही दुसरी बैठक आहे आणि ह्या बैठकीला बरेच लोक आले आणि आचारसंहिता स्वतःहून पाळण्याचा निर्णय सगळ्यांनी घेतलेला आहे। नक्कीच आपण पाहिलं तर या सगळ्या प्रकरणामध्ये अनेक लोक जे आहेत ते कार्य करताना आपल्याला पाहायला मिळतात। पुण्यातली ही आतापर्यंतची सगळ्यात मोठी बैठक होती। या बैठकीत जे काही आज ठरलेलं आहे या अनुषंगाने पावलं उचलावीत, यासाठी मराठा समाज म्हणून काही अंतर्गत जनजागृती वगैरे असं काही केलं? आता तर बैठकीमध्ये सगळ्यांनी शपथ घेतलेली आहे की हे सगळे स्वतःहून म्हणजे स्वतःच्या घरातून सुरुवात करणार आहे आणि बऱ्याच लोकांनी स्वतःची कुटुंब फॅमिलीतले लोकांना घेऊन आलेले आहे। त्याच्यामुळे हे 100% सुरुवात, कारण की पिंपरी चिंचवडमध्ये झालं, सोलापूर असलं, महाराष्ट्रामध्ये 2-3 ठिकाणी तर सुरुवात झाली आहे आणि काही आता 2-4 दिवसात लग्न पण 200 लोकांमध्ये झालेलं आहे। त्यामुळे असं वाटतं की हे सगळं वातावरण बघून सुरुवात होईल। पण आपण जर पाहिलं तर गेल्या काही वर्षांमध्ये आम्ही हुंडा देत नाही किंवा आम्ही हुंडा घेत नाही असं म्हणून आम्ही फक्त आमच्या मुलीला देतोय, आम्ही फक्त सोनं करतोय आमच्या मुलीला करतो, टीव्ही दिला तर मुलीला दिला, असं म्हणून एक जी परंपरा रुजू होती की हुंडा देत नाही मुलीला देतो, हे पण कुठेतरी थांबलं गेलं पाहिजे। खरं हा सगळा दिखावा आहे की अरे आम्ही किती देतो, हे सगळ्या लोकांसमोर त्यांना मांडायचं, असं फक्त दिखावा करण्याची गोष्ट आहे। खरंच मुलीला काय त्रास होतो हे खरं पालकांनी बघितलं पाहिजे आणि ती किती सुखी आहे। आज हे जर बघितलं असतं तर वैष्णवी सारखी घटना घडली नसती। नक्कीच माझ्या बरोबर आणखीन काही मंडळी आहे, त्यांच्याशी सुद्धा बोलणार आहोत। तुम्ही स्वतः या सगळ्यामध्ये काम करता गेल्या अनेक दिवसांपासून, आता जे काही या मीटिंग मध्ये ठरलेलं आहे त्यानुसार हुंड्याचा जो काही खर्च असेल किंवा लग्नाचा हा अवाढव्य खर्च आहे तो खर्च टाळून काय काय केलं गेलं पाहिजे असं वाटतं? खूप काही गोष्टी करू शकतात यात, म्हणजे काही नुसतंच हुंडा टाळून काही करता येणार असं नाही। जे आता जो खर्च होतोय, आजकाल आपण जर पुण्यात लग्न झालं बघितलं तर नाही म्हणलं तरी करोडो रुपये खर्च होत आहेत। तर हे करोडो रुपये जर वाचले, त्याच्यात एक लग्न नाही 3 लग्न तरी कमीत कमी होतील, जेणेकरून आज ह्या सगळ्या मराठा समाजाने त्याचा विचार केलाय आणि त्याच आचारसंहिता जी बनवली आहे त्यात ही गोष्ट नमूद करण्यात आलेली आहे। त्यामुळे आता याच्या पुढे जी मराठा समाजाची लग्न होतील ती ह्याच आचारसंहितेप्रमाणेच होतील आणि आपल्या माध्यमातून सर्व समाजाला, मी बाकीच्याही दुसऱ्या जाती धर्माच्या सगळ्या समाजाला सांगू इच्छितो की आपणही अशा बैठका घेऊन आपणही हे आचारसंहिता अंमलात आणावी आणि एक नवीन आपण हे करावं असं मला वाटतं। पण भविष्यात जर या आचारसंहिता पाळल्या गेल्या नाही तर मग आणखी काही या कुटुंबांविरोधात स्ट्रिक्ट ऍक्शन? नक्कीच आज परवा काळेवाडीलाही पीसीएमसी मध्ये जी बैठक झाली त्यातही हा निर्णय घेण्यात आला आणि शक्यतो ठरवण्यात आले जर कोणी जाणून बुजून अशा गोष्टी करेल तर त्यांना वाळीतही टाकलं जाईल, अशी आपण आज या आचारसंहितेत मांडण्यात आलेली ही गोष्ट। त्यामुळे मला वाटत नाही की कोणाच्या घरात परत वैष्णवी सारखं प्रकरण घडावं असं कोणाला वाटेल, त्यामुळे नक्कीच सगळे या गोष्टी अंमलात आणतील।
आपण जर पाहायला गेलं तर काही पाटील असतील किंवा देशमुख असतील यांची लग्न खूप पहिल्यापासून मोठी व्हायची. ते बघून मग आता किती गरीब असेल कुटुंब तरी सुद्धा नाही बाबा आपल्याला मोठं लग्न करायचंय असं म्हणून एक पिअर प्रेशर खाली मोठी लग्न करण्याची परंपरा चालू झाली. त्यामुळे इथून पुढच्या काळात हे सगळं रोखण्यासाठी आणि गरीब समाजाला सुद्धा एकत्र घेऊन चालण्यासाठी नक्कीच ना. त्यासाठी तुम्ही आता इथं बघितलं असेल तर इथं गरीब कमी सगळे श्रीमंत मराठा जास्त होते. जसं परवाच्या PCMC ला तेच झालं. तेच सांगतो तुम्हाला की ह्याच लोकांनी आज मनावर घेतलंय, कारण गरिबांच्या घरात त्या घटना घडत नाही, कारण शेवटी ते गरीब असतात. पण ह्या घटना श्रीमंतांच्या घरात घडतात. ही जर कुठं गरीबाच्या घरात घटना घडली असती, कारण घडलेल्या आहेत, पण त्या कुठं अशा ओपन झालेल्या नाहीयेत. आज कुठल्या तरी हगवणे कुटुंब हे मोठं प्रतिष्ठित कुटुंब होतं, पैशावालं होतं, त्यामुळे ही घटना बाहेर पडली आणि त्यातनं हे सगळं बाहेर निघालं. त्यामुळे आता यापुढे श्रीमंतांच्याच घरात या घटना घडणार नाहीत याची सगळे या माध्यमातून काळजी घेतात. तुम्ही कुटुंब म्हणून सगळेजण जे करायचं ते करतीलच, अर्थात आचारसंहितेत ठरल्याप्रमाणे. तुम्ही स्वतः तरुण आहात, तुमच्यासारख्या तरुण मुलांना ज्यांना लग्न करायचे त्यांना तुम्ही वैयक्तिक विचार काय? नक्कीच मी माझा स्वतःचा अनुभव सांगेल. माझं आज 11 वर्ष झाले लग्न होऊन. सगळी पाची बोटं सारखी नसतात. 11 वर्षात माझ्या घरी एकदाही भांडण नाही किंवा कुठल्याही काही गोष्टी घडलेल्या नाहीत. त्यामुळे मी सगळ्यांना त्या आपल्या माध्यमातून तेच सांगेल की असं नाहीये की बाबा सगळीकडेच अशा घटना घडतात. त्यामुळे सगळ्यांनी जर व्यवस्थित वागलं, व्यवस्थित जर विचार एकमेकांचे असतील तर नक्कीच या घटना टळू शकतात. नक्कीच सर, तुम्ही काय सांगाल? इतक्या वर्षांपासून तुम्ही हे लग्न सोहळे पाहत आला असाल. पूर्वी तुम्ही पाहायचात ते लग्न सोहळे आणि आतामध्ये काय फरक जाणवतो आणि काय कमी झालं पाहिजे? हल्ली काय झाले, मुलं आणि मुलींची वैचारिक शैली आणि जीवनशैली ही बदललेली आहे. मुली हल्ली खूप शिकतात आणि साहजिकच मुलींच्या अपेक्षा वाढतात. ती काय पाहते की माझा नवरा हा सुशिक्षित असावाच, पण तो आर्थिक दृष्ट्या देखील सक्षम असावा आणि मी ती एक कल्पना केलेली असते तिने, मला गाडी असावी, बंगला असावी, अमुक असावी, आणि आपल्या अपेक्षा घेऊन ती उच्च शिक्षित झालेली असते आणि त्या अपेक्षेने ती मुलगा पाहत असते. जर घरच्या लोकांनी तिचा अपेक्षा पूर्ण करणारा जर सहचारणी तिला जर दिला नाही तर साहजिकच ती निराश झालेली असते आणि मग ती अपेक्षा पूर्तीचं दुःख हे भयंकर असतं आणि त्यातून विवाह संस्था ही मोडकळीस येते. म्हणून मुलांमध्ये प्री वेडिंग पेक्षा प्री काउन्सिलिंग करणं फार महत्वाचं आहे. त्या मुला मुलींना एकत्र बसवणं, त्या मुला मुलींमध्ये वैचारिक देवाणघेवाण करणं, त्यांची विचार मंथन होणं, त्यांना 4-4, 5 वेळा एकमेकांचे विचार आवडीनिवडी समजून घेणं आणि ते एकदा झालं किंवा त्यांच्या फॅमिलीचे ज्या फॅमिलीमध्ये रिलेशन होणार आहे त्या फॅमिलीला देखील एकत्र बसवलं 2-3 वेळा लग्नाच्या अगोदर, तर त्या फॅमिलीचे संस्कार आणि स्वरूप पण कळतं आणि पुढे लग्न टिकायला तर निश्चितपणे उपयोग होईल. हे काउन्सिलिंग करण्याचे देखील आम्ही विचार या बैठकीत मांडलेला आहे आणि हा एक प्री काउन्सिलिंगच्या बरोबरच आफ्टर मॅरेज देखील की आपण काउन्सिलिंग केलं पाहिजे. पुण्यामध्ये फक्त नवरा बायकोच्या केस चालवण्यासाठी कौटुंबिक न्यायालय काढावं लागलं. तिथं 8 कोर्ट आहे. एका कोर्टात रोज कमीत कमी 100-150 केस असतात. 8 कोर्टात किती असतील आणि ते कमी पडले म्हणून अजून 8 कोर्ट बांधलेले आहे. म्हणजे वैवाहिक संस्थेला किती सुरुंग लागलेला आहे, विवाह संस्था किती मोडकळीस आलेल्या आहे, हे भयान रूप आपल्याला जर पाहता यायचं असेल तर ह्याची कारणं शोधली पाहिजे आणि त्याच्या उपाय पण शोधला पाहिजे आणि म्हणून या उपायामध्ये काउन्सिलिंग हा सर्वात महत्वाचा भाग आहे. सर, तुम्हाला एखादं अगदी तुमच्या तरुणपणातलं किंवा तुमच्या लहानपणीचं एखादं असं लग्न आठवतंय जे तुम्हाला वाटलं असेल की अगदी साधेपणाने झालं पण खूप काळ टिकलं, खूप चांगला संसार झाला या जोडप्याचा नंतर? असे बरेचसे आहेत मित्र आमचे की त्यांनी काय केलं की आमचा एक मित्र वकीलच आहे, एक मित्र, आता त्यांनी एक म्हणजे लव्ह मॅरेजच केलं. घरचं श्रीमंत होतं पण त्यांनी काय केलं, वडील म्हणले एवढा मोठ्या घराण्यातला तू मुलगी आणलेली हे लव्ह मॅरेज करून मी नाही, पण त्यांनी काय केलं, दोघांचे विचार जवळ होते, दोघांचे विचार मंथन चांगलं होतं, विचारची देवाणघेवाण चांगली होती आणि म्हणून दोघे जण स्वतःच्या पायावर उभे राहिले, स्वतःचा संसार स्वतः निर्माण केला आणि स्वतः आज ते उत्कृष्ट चांगल्या पद्धतीत जीवन जगतात. त्यांची मुलं उच्च शिक्षित त्यांनी केली आणि ते आता चांगल्या बंगल्यामध्ये, कारमध्ये स्वतः फिरतात. म्हणजे आई वडिलांनी हाकलून दिल्यानंतर आपल्या कमी खर्चात म्हणजे काय 1000-2000 रुपयात रजिस्टर काय झालं असेल तेच लग्न, पण ते आतापर्यंत चांगलं टिकवलं. हे कशामुळे टिकलं, तो वैचारिक देवाणघेवाण चांगली होती, एकमेकाबद्दल श्रद्धा होती, एकमेकाबद्दल प्रेम होतं आणि एकमेकांना सांभाळून घेण्याची त्यांची क्षमता होती. ही क्षमता तुम्हाला काउन्सिलिंगनी आणि विचार पद्धतीनेच येते. म्हणून फ्री काउन्सिलिंग हे फार महत्वाचं आहे.
नक्कीच आपण या सगळ्या प्रकरणात पाहिलं तर तुम्ही काय सांगाल कशा पद्धतीने हे सगळे इथून पुढची जी लग्न आहेत ती लागली गेली पाहिजेत आणि महिला म्हणून तुम्ही या प्रकरणाकडे कसं पाहताय? महिला म्हणून, मुलीची आई म्हणून निश्चितच काळजी पण आहे. माझी स्वतःचीच नाही, सगळ्याच समाजाची, कारण त्याचा निगेटिव्ह इफेक्ट सगळ्याच कुटुंबावर होत असतो. मराठा समाजात हे प्रमाण जास्त दिसून येतं, असं हुंडा देणं किंवा पैशाचं प्रदर्शन, उधळपट्टी. पण इतर समाजात पण आढळून येतं. ते याला फक्त मराठा नाव न देता सगळ्याच यांनी पुढे यावं असं पण एक मला सामान्य नागरिक म्हणून वाटतंय. आणि दुसरा एक माझ्या मनात उद्भवलेला प्रश्न असा आहे की मुला मुलींना प्रॉपर्टी द्यायचा, आता कोर्टाचा इक्वली देण्याचा आहे. मग वडिलांना मुलीला द्यायचं असतं, मग ते कधी आणि कसं आणि कुठल्या स्वरूपात द्यावं की ज्याला हुंडा शब्द नाही लागला गेला पाहिजे आणि हुंडा असा अर्थ पण नाही निघाला पाहिजे. आणि समोरच्यांची जावई म्हणा, त्यांच्या घरच्यांची लालूच पण हुंडा समजून वाढली नाही पाहिजे. तर ह्याचा थोडासा अभ्यास करून तज्ञांनी ह्याचं पण मार्गदर्शन करायला पाहिजे. कारण मला मुलगा आहे, मुलगी आहे, तर मुलीला काही द्यायचंच नाही असं नाहीच होणार. मुला एवढंच मुलीवर प्रेम असतं. पण मग मला असं वाटतं की तिला एखादं दुकान टाकून द्यावं किंवा तिला ज्याच्यातली आवड आहे त्याचं उपजीविकेचं साधनाच्या स्वरूपात आपण दिलं तर त्याला हुंडा शब्दही लागणार नाही आणि लगेच लग्नात पण द्यायची काही आवश्यकता नाही. ज्या योगे त्या पुढच्या मंडळींना लालूच निर्माण होणार नाही किंवा मागणीचं हे होणार नाही. आणि सरळ हे सांगूनच द्यायचं, आमच्याकडे आहे, आम्ही देणार आहे, मुलगी आमची म्हणून, पण आम्ही ह्या स्वरूपात देणार आहे आणि तिच्या नावावरच हे सगळं राहील. हा पण एक महत्वाचा घटक ह्या आजच्या सगळ्या मीटिंगमध्ये पण तो मांडला गेला पाहिजे. आणि इथं सुद्धा ही सुधारणा झाली पाहिजे. आणि आता राजकारण आणि सगळे पक्ष बाजूला ठेवून सगळ्यांनीच पुढे यायचं ह्या कामासाठी. आणि हे मुद्दे इतके पटलेले आहेत सगळ्या समाजातल्या लोकांना. म्हणजे मला असं आठवत नाही कित्येक वर्षात की एखादा मुद्दा इतका मोठ्या प्रमाणात लोकांना पटलेला आहे. आणि जात पात किंवा पक्ष न बघता खूप लोक ह्याच्यात सामायिक होत आहेत आणि झालेली आहेत. धन्यवाद. थँक्यू सो मच. नक्कीच आपण बघतोय की आजच्या या बैठकीमध्ये आचारसंहिता तर ठरवण्यात आलीच आहे, मात्र आणखी आचारसंहितेत नसलेल्या पण काय काय गोष्टी करता येतील. जसं आत्ताच आपल्याला सांगितलं की हुंडा द्यायचा नाहीये, मात्र मुलीला प्रॉपर्टीतलं काही द्यायचं असेल तर ते लगेच लग्नाच्या वेळी न देता भविष्यात कधीतरी दिलं तर या सगळ्याचा फायदा नक्कीच होऊ शकतो. त्यामुळे अशा पद्धतीचे विविध विचार जे आहेत ते आज या सगळ्याच मराठा समाजातल्या प्रतिनिधींनी या ठिकाणी मांडलेले आहेत. आणि भविष्यात जर या आचारसंहितांनुसार लग्न झाली नाहीत तर या कुटुंबांवरती बहिष्कार सुद्धा टाकला जाऊ शकतो. बेटी आणि रोटीचा व्यवहार सुद्धा केला जाणार नाहीये. संपूर्ण कुटुंब वाळीत सुद्धा टाकली जातील. आणि अशा पद्धतीच्या या सगळ्या निर्णयांमुळे कुठेतरी मराठा समाजांमधली ही जी काही भव्य दिव्य लग्न आहेत ती कुठेतरी कमी होऊन साध्या सोप्या पद्धतीने विवाह संस्था टिकून राहील, अशा पद्धतीचे लग्न सोहळे भविष्यात आपल्याला नक्कीच पाहायला मिळतील अशी अपेक्षा आपण करूयात. आणि त्याचबरोबर या मराठा समाजाकडूनच आपण इतर समाजांनी सुद्धा तशा पद्धतीची प्रेरणा घेऊन तशाच पद्धतीचे लग्न सोहळे केले पाहिजेत, अशा पद्धतीचीच भावना जी आहेत इथल्या सगळ्याच प्रतिनिधींनी व्यक्त केलेली पाहायला मिळते. कॅमेरा पर्सन निलेश सह समृद्धी जाधव, टॉप न्यूज मराठी, पुणे. टेक्निकल आणि इंजिनिअरिंग एज्युकेशन देणारी नामांकित युनिव्हर्सिटी बीटेक इलेक्ट्रॉनिक्स अँड कम्प्युटर इंजिनिअरिंग 2025-26 या शैक्षणिक वर्षासाठी रजिस्ट्रेशन सुरू. पात्रता गणित विषयासहित इयत्ता 12वी उत्तीर्ण. प्रत्यक्ष इंजिनियर्स कडून टेक्निकल आणि इंजिनिअरिंग शिक्षण. जागतिक प्रकल्पांचा अभ्यास, ग्लोबल करिअर घडवण्याची संधी अशा वैशिष्ट्यांनी सुसज्ज अजिंक्य DY पाटील युनिव्हर्सिटी, द इनोव्हेशन युनिव्हर्सिटी. संपर्क 83 29 14 26 65.